स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नमस्कार, मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहतात स्टार न्यूज मराठी। खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या भारतामध्ये शेतकरी हा वाचला पाहिजे, तो टिकला पाहिजे आणि मोठाही झाला पाहिजे असं धोरण आहे। परंतु या शेतकऱ्याची धक्कादायक अशी परिस्थिती झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मी तुम्हाला एक असं धक्कादायक चित्र दाखवू शकतो। असे शेतकरी आज आपल्या सोबत आहेत, राहुल माळे असे शेतकरी आहेत। काय नेमकं झालंय सांगा। वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, पारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल। तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड विजापूर रोड, भोघाट। प्रवेश सुरू डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी, 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। साधारण एक 3 महिन्यापूर्वी मी डांगर भोपळ्या या पिकाची लागण केली होती। तर माझा एक अंदाज होता की हे कमीत कमी 10 रुपये किलोनं तरी मार्केटला जावं। पण आपला माल ज्यावेळी आला त्यावेळी अशी परिस्थिती झाली मार्केटची की आम्ही बऱ्याच ठिकाणी फोन केला, बेंगलोरला व्यापाऱ्याला फोन केला, बेळगावला केला, मुंबई, प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकच व्यापारी सांगायचे की मालच आणू नका, मालाला दर नाही। 2 रुपयानं मागितला, कोणी 1 रुपयानं मागितला। पण परिस्थिती अशी आहे, शो माल 1 रुपयानं आणि 2 रुपयानं आपण देऊ शकत नाही। का तर शो माल मार्केटला घालवायलाच आपल्याला 1 किलो माग 4 ते 5 रुपये खर्च आहे आणि मग 1 आणि 2 रुपयानं देऊन काय उपयोग आहे मालाचा। आज कमीत कमी 4 एकर माझं हे क्षेत्र आहे, 4 एकरात जवळजवळ 4 लाख रुपये आपलं नुकसान आहे आणि माल हाय तुम्ही बघताय सगळा माल राहणार आहे। एक हे भोपळा आपण तोडून कुठं मार्केटला घालेलं नाही म्हणजे गेलाच नाही माल। असं जर हे होत राहिलं तर मला वाटतंय की 2 वर्षात शेतकरी काय राहणार नाही। ते सरकारनं ह्या म्हणजे शेती मालाचा हमी भावाचं जरा नियोजन केलं पाहिजे तरच शेतकरी टिकल, नाही तर शेतकऱ्याचा काही उपयोग होणार नाही, शेतकरी राहणारच नाही जर असं धोरण राहिलं तर। खरं तर या ठिकाणी बघितलं तर तुम्ही ही जवळपास 4 एकर शेती केलेली आहे, भोपळा शेती केलेली आहे, यात लाखो रुपये तुम्ही गाठलेले आहेत। तुम्हाला याकडून उत्पन्न अपेक्षित होतं, पण आता सध्या दर काय आहे आणि काय करणार आहात या मालाचं? आता ह्या मालाचा काय सुद्धा उपयोग, जर ह्यो माल सगळा चांगला आहे, आता माल फक्त पिवळा पडलाय पण माल सगळा चांगला आहे। पण मार्केटची कंडिशन अशी आहे की व्यापारी आता फुकट माल आपल्याला मागतील, फुकट म्हणजे रानात ठेवून काय करताय, द्या मग पाठवून, आम्ही बघतो काय होतंय। मग सगळं आता सध्या महाराष्ट्रात जे शेतकऱ्याचं चाललंय हे सगळं बेभरोशी काम आहे। म्हणजे माल पिकवायचा आपण पण त्याचा मालक आपण नाही, दर ठरवायचा अधिकार आपल्याला नाही। त्यामुळे शेती करायची का सोडून द्यायची हा प्रश्न आपल्या पुढे आता सगळ्यात मोठा आहे। आज 4 लाख रुपये माझं ह्याच्यात गेले, ती 4 लाख फेडायसाठी मला आता दुसरं 4 लाख रुपये उचलायची बारी आहे आणि ह्यात आता पुढचं पीक घ्यायचं म्हटलं तर अजून 5-7 लाख रुपये लावल्याशिवाय मला पुढचं पीक घेता येत नाही यात। मग हे जर असं चालत राहिलं तर शेती करण्यात काय अर्थच नाही, वावरं ऐकलेली बरी पडतेली आपली। सरकारनं काय धोरण घ्यावं अशी अपेक्षा तुम्हाला? माझं एकच मत आहे, सरकारनं आमची कर्जमाफी हे असल्या अपेक्षा आम्हाला म्हणजे नाही त्या सरकारकडे। आमच्या मालाला हमी भाव दिला तर आम्ही कोण सरकारकडे 1 रुपया कधी मागू शकत नाही। आमच्या मालाला हमी भाव दिल्यावर आम्हाला कशाला गरज आहे सरकारच्या दारात जायची? आम्हाला कायच विषय नाही, आम्हाला फक्त सरकारकडे एकच अपेक्षा आहे, प्रत्येक मालाचा हमी भाव ठरवा। आता सगळा व्यापाऱ्यांचा दलालांचा मनमानी कारभार चालू आहे सध्या। कुठल्याही मार्केटला आम्ही आता मुंबईला माल घालवायचा म्हटलं तर माल आम्ही इथनं घालवणार आणि दर ती ठरवणार, त्यांनी आम्हाला दर किती 2 रुपये द्यायचा 1 रुपये द्यायचा हे त्यांनी ठरवणार। पण ही शेतीत आता मला सांगा, आता सगळ्यात बेकार परिस्थिती शेतीमालाची आहे आणि कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत घ्यायला जावा 2000च्या आत पोहोचत नाही त्याचं। मग सरकारनं रासायनिक खत पण स्वस्त करून द्यावं आम्हाला,
जर हमी भाव देता येत नाही, कंपन्यासनी तुम्ही दर जाहीर करून देताय फिक्स खताचं, हे रियाज पोतं एवढ्याला, ती पोतं तेवढ्याला, मग शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही का दर देत नाही? खताचे दर भरपूर वाढलेले आहेत, शेती करणं या ठिकाणी अवघड झालेले आहे शेतकऱ्यांना. शेती करणं अवघड म्हणण्यापेक्षा शेती करणं बंद केलं तर म्हणजे रोजगारानं कामाला गेलेलं चांगलं. आज रोजगारी सुखी आहे ती शेतकरी. आता मी ह्या मालात लॉस झालोय, मला काय वाटतंय पुढच्या वेळी जरा कशात तर मिळेल म्हणून मी आणखीन 4-5 लाख रुपये घालतोय. आणखीन हे 4 आणि पुढचं 4 असं मी 8-10 लाख रुपये तोट्यातच जातोय ना वर्षाला. आता यापूर्वी जर बघितलं तर पाठीमागं आले या पिकाला दर होता, अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमवले. तुम्ही तसं काय पीक केलं होतं? ऊस देखील याला पर्याय पीक आहे, पण केलं होतं त्यात नुकसान झालंय का? आल्याचं मी टोटल 3 एकर आलं लावलं होतं, पण ह्या मार्केट कमी असल्यामुळं आलं जवळजवळ 3 एकरात माझं 2,52,000 रुपये लॉस आहे मी यावेळी आल्या या पिकात. त्यामुळे शेती कुठल्याही प्रकारची, आज काकडीचा प्लॉट होता माझा 17 ते 20 गुंठ्याचा, एक तोडा मी काकडीचा केला, 60-70 हजार खर्च केला, 2-3 रुपये मार्केट लागल्यावर मी तो प्लॉट हाय असा हिरवागार प्लॉट काढून टाकला. का तर रोजगाऱ्यांचं सुद्धा माझं पैसे निघाले, मग शेती करण्यात फायदा काय? आज कुठल्याही पिकाला घ्या, ऊसा बसणं जे ह्या भोपळ्या पातूर कुठल्याही पिकाला महाराष्ट्रात ऑल इंडियात दर नाही. शेतकऱ्यांचं म्हणजे सरकारनं शेतीमालाचं धोरण डोक्यात घेतल्याशिवाय शेती टिकणार नाही, अन्यथा शेतकरी ह्या एका वर्षात भिकायला लागल्याशिवाय राहत नाही. अतिशय भयंकर पैसे आहेत. आता ही बाहेर काढायचं, ह्याचं मेहनत करायचं तरी त्याला पैसा करत आहे. दुसरं उत्पन्न करायचं म्हटलं तर पैसा लावल्याशिवाय होत नाही. पहिलं 4 लाख रुपये कर्ज, पुन्हा आणि काढायचं, पुन्हा आणि काय होतंय ती नाही. म्हणजे भाव फिक्स नसल्यामुळं डामाडोल आहे शेतकरी. शेतकऱ्याने शेती करायची का नाही करायची ह्याचं सगळं. 3 एकर आलं लावलं, त्यात नुकसान झालं, मग शेतकऱ्यानं करायचं काय? एवढीच आहे की सरकारने ह्याची दखल घ्यावी आणि काहीतरी ह्याच्यावर निर्णय करावा. सरकारनं शेतकऱ्याला जिवंत ठेवायचा असला तर शेतकऱ्याने ह्याचा विचार करावा, एवढंच म्हणणं. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रातलं जे सरकार आहे, शासन आहे, ते शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करतं. शेतकऱ्यांना या ठिकाणी हमी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळत नाही. परिणामी अशी पिकं त्यांना शेतातच ठेवावी लागतात आणि यातून त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतंय, ते या ठिकाणी न भरून निघणार आहे. यापुढे शेतीमालाला हमी भाव मिळावा असं देखील या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.